केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता थोड्याच वेळात आता आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचा ताफा हा विमानतळाकडे आता रवाना झालेला आहे। अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि आता आपण पाहतोय की त्यांचा ताफा आता विमानतळाकडे आता रवाना झालेला आहे। आता या ठिकाणी विमानतळावर आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर चालले तर भोपाळला आता मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहेत। विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत। त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा सुद्धा होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा आता विमानतळाकडे आता रवाना झालेला आपण पाहतोय। मुंबईहून आता अमित शहा भोपाळला रवाना होणार आहेत। महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर आता त्यांचा मध्य प्रदेशचा दौरा आहे। 2 दिवसीय दौऱ्यानंतर आता अमित शहा हे आता मध्य प्रदेशला रवाना होत आहेत। त्यांचा ताफा आता विमानतळाकडे आता हा निघताना आपण पाहत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांची विमानतळावर भेट घेणार आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्रीवर त्यांची भेट घेतली। त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा आता विमानतळाकडे रवाना झालेला आहे। महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांचा आता मध्य प्रदेशचा दौरा आहे। मुंबईहून आता ते भोपाळला रवाना होणार आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय आता ताफा हा विमानतळाकडे रवाना झालाय। नक्कीच अमित शहा जे आहेत ते आता थोड्या वेळापूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर निघालेले आहेत आणि विमानतळाच्या दिशेने ते गेलेले आहेत। आता विमानतळावरती असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्याची बैठक होईल। मात्र जे अतिथीगृह आहे अतिथीगृहात जवळपास 1 तास एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली। अत्यंत महत्वाची बैठक असणार आहे, कारण राज्यामध्ये महायुतीचं सरकार नेमकं कसं काम करते या सगळ्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली। आपल्या खात्याच्या मंत्र्यांना कशा प्रकारे निधी संबंधी डावललं जातं याबाबतची त्यांची तक्रार होती आणि या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्या बैठकीला पोहोचले होते। जवळपास 1 तास या सगळ्या संदर्भात त्यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली। आता याबाबत अमित शहा कोणती भूमिका घेणार किंवा कोणता सूचना मुख्यमंत्र्यांना देणार हे अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये जी बैठक एअरपोर्टवर होईल ती पण अत्यंत महत्वाची असणार आहे। या सगळ्या तक्रारींबाबत अमित शहा मुख्यमंत्र्यांना काय सूचना करतायत, समन्वय कसा असायला पाहिजे, 3 पक्षांचं हे सरकार आहे, खास करून महायुतीमध्ये असलेले तिन्ही पक्ष जर यांच्यामध्ये समन्वय नसेल तर कुठेतरी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। ते प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अमित शहा हे पुढाकार घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात आणि या त्यांच्या तक्रारी ज्या करण्यात आलेल्या आहेत, खास करून अजित पवार यांच्याबाबतच्या तक्रारी आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना निधी देत नसल्याचं त्यांच्या ह्या तक्रारी आहेत, त्यांचं निवारण कसं केलं जातं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। नीलम जी, नक्कीच आपण जर पाहिलं तर अमित शहा यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। महाराष्ट्राचा 2 दिवसाचा हा दौरा आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। नक्कीच नीलम, कारण आपण पाहिलं की लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला होता आणि त्या फटकेतून त्यांनी विधानसभेची पूर्णपणे तयारी केली आणि विधानसभेमध्ये त्यांनी विजय जो आहे तो खेचून आणला। नेहमीच मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही मुख्यमंत्री असतील या विजयाबाबत सांगत असतात। त्याच्यामुळे या विजयानंतरच्या होणाऱ्या निवडणुका खास करून महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील तेवढाच मोठा विजय मिळाला पाहिजे याबाबतची तयारी जी आहे ते गेल्या काही दिवसापासून या महायुतीच्या 3 पक्षांकडून केली जाते। मात्र ही निवडणूक होत असताना या 3 पक्षांमध्ये समन्वय असणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे ह्या सगळा समन्वय कसा पुढच्या दिवसांमध्ये असायला पाहिजे, या निवडणुकीला नेमकं कसं सामोरे गेलं पाहिजे, सर्वच्या सर्व महानगरपालिका महायुतीने कसं जिंकायला पाहिजे याबाबतची देखील चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती या बैठकीतून मिळते। जी, नक्कीच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहेत। महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे। आता त्यानंतर मध्य प्रदेशचा त्यांचा दौरा आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा महाराष्ट्राचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.